3 प्लग पिन तर सर्वांनीच यूज केले, पण यामध्ये जो वरचा टर्मिनल असतो तो अर्थिंगसाठी असतो आणि तो आपल्याला माहित आहे की तो लांब आणि थोडासा ब्रॉड असतो। यामागे कारण काय तर मुख्यतः सेफ्टी आणि इफिशियन्सी एन्श्योर करण्यासाठी हे असतं। लांब यासाठी आहे कारण ज्या वेळेस आपण हा प्लग मध्ये इन्सर्ट करणार आहोत तर सर्वात आधी जो अर्थिंग आहे तो इन्सर्ट होईल आणि त्यानंतर खालचे न्यूट्रल आणि लाईव्ह आहे ते काय तर ते इन्सर्ट होतील, ज्यामुळे अनवॉन्टेड चार्जेस आहेत ते काय तर आधी निघून जातील। आणि सिमिलरली ज्यावेळेस आपण डिस्कनेक्ट करू तर सगळ्यात शेवटी हा जो अर्थिंगचा पिन आहे तो सर्वात शेवटी डिस्कनेक्ट होईल, म्हणजे आपली सेफ्टी आहे ती काय तर इन्श्योर होईल। यासोबतच हा ब्रॉड असल्यामुळे हा इतर कोणत्याही होलमध्ये आपण ऍक्सिडेंटली जर दुसऱ्या होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तरी पण काय तर ते जाणार नाही आहे। सिमिलरली हा जो आहे हा थोडासा ब्रॉड आहे इतर दोघांपेक्षा। यामागे टेक्निकल कारण काय तर जेवढा जास्त एरिया असतो, क्रॉस सेक्शन एरिया जेवढा जास्त असतो तेवढा काय तर रेजिस्टन्स आहे तो कमी असतो। म्हणजे रेजिस्टन्स जर कमी झाल्यामुळे काय होणार तर करंट आहे ना तो जास्तीत जास्त यातून वाहून काय तर तो निघून जाईल, म्हणजे अनवॉन्टेड करंट जर वाहत असेल सर्किटमध्ये तर तो काय तर तो निघून जाणार आणि इफिशियंटली हा जो पूर्ण सर्किट आहे तो काय तर तो काम करू शकणार आहे। यासोबतच आपण हे सुद्धा बघतो की आता नवीन जे पण सॉकेट्स येतात त्यामध्ये इथं काय तर शटर असतो आणि तो शटर सुद्धा यानेच उघडला जातो